गांधीनगरात किरकोळ कारणावरून तरुणाचा खून, 4 जणांना अटक. किरकोळ कारणावरून शिवीगाळ केल्याने दगड आणि लाकडी बॅटने मारहाण करून 7 जणांनी तरुणाचा खून केला. ही घटना गांधीनगर तालुका करवीर येथे घडली. आशुतोष सुनील आवळे वय वर्ष 26, सध्या राहणार असुर्ले पोर्ले तालुका पन्हाळा असे खून झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने शिताफीने तपास करत पळून जाण्याचा प्रयत्नात असलेल्या संशयितांना ताब्यात घेतले. शंकर बापू बनसोडे वय वर्ष 19, राजू सचिन काळोखे वय वर्ष 20, शुभम संजय कांबळे वय वर्ष 19, करण महेश डांगे वय वर्ष 18, सर्व राहणार गांधीनगर आणि 3 विधी संघर्ष बालके अशा 7 जणांना गांधीनगर तालुका करवीर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी, रविवारी रात्री उशिरा आपल्या मुलाचा मृतदेह गांधीनगर येथील पंचगंगा नदीच्या काठावर आढळला आहे, अशी माहिती सुनील आवळे यांनी पोलिसांना कळवली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह येथील वसाहत रुग्णालयात पाठवला. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी यावेळी सांगितले. त्यानंतर सुनील यांनी मुलाचा खून झाल्याची फिर्याद सोमवारी पोलिसात दिली. दरम्यान पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस सूचना देऊन मारेकरांचा शोध घेण्यास सांगितले. पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे यांच्यासह 4 तपास पथके तयार करून तपास सुरू केला. अंमलदार वैभव पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार कोयना वसाहतीतून करण डांगे याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्हा कबूल केला. त्याने सांगितलेल्या माहितीनुसार करण मित्र शंकर बनसोडे, राजू काळोखे, शुभम कांबळे आणि इतर 3 विधी संघर्ष बालके शनिवार दिनांक 5 रोजी 11 वाजता मोबाईलवर गेम खेळत होते. त्यावेळी आशुतोष आवळे त्या ठिकाणी आला. नशेत असलेल्या आशुतोषने करण यास इथे काय करत आहेस असे विचारत शिवीगाळ केले. तसेच आशुतोषने आपल्याकडील एडका हे हत्यार दाखवून मारहाण करू लागला. त्यामुळे करणने मित्रासह आशुतोषला दगड, लाकडी बॅटने मारहाण केले. यामध्ये आशुतोषचा मृत्यू झाला. त्याचा मृत्यू झाल्याची खात्री झाल्यानंतर सर्वांनी मिळून पंचगंगा नदीच्या शांतीप्रकाश घाटावर नदीकाठावर त्याचा मृतदेह फेकून दिला. सोमवारी सर्वजण पळून जाण्याच्या तयारीत होते. करण याला घरातून, शंकर राजू यांना तावडे हॉटेल परिसर येथून तर शुभम आणि इतरांना गांधीनगर परिसर, कावळा नाका, एसटी स्टँड परिसरातून ताब्यात घेतले.